आणि जर ते खरंच बाबा असते तर त्या प्रश्नाचे उत्तर दिलं असतं. तिने ते उत्तर दिलं नाही. मी आपल्या विचारानं बोलून राहिलो. शेख बांधवांना लक्षात असू द्या. काकाजी मी तुम्हाला हे सांगतो, तुम्ही पॉम्पलेट वाटलं होतं, लता बोर्डिंगचे पॉम्पलेट वाटलं होतं. जरा शॉर्ट मध्ये फक्त पॉम्पलेट बद्दल सांगा. काही पॉम्पलेट बद्दल सांगा फक्त शॉर्ट बद्दल. हा हॅलो, पहिला मुद्दा असा आहे, मी एक लहानसा सेवक आहो. कोणाच्याही अंगात बाबा हनुमानजी येऊ शकत नाही, हा पहिला मुद्दा. आणि लताबाई बोर्डे जामकांदरी, तिच्यासोबत मी खूप फिरलो. विश्वास केला पण घात झाला. खूप फिरलो. अखेर बाबासोबत 13 वर्ष फिरलो. चांगला पाडात खेळोपाडी, कोणालाही जराशी तकलीफ नाही. 13 वर्ष फिरलो बाबा सोबत. पण लताबाईच्या दौऱ्यामध्ये हे दौऱ्यावर गेले दूर, गाडीचा ॲक्सिडेंट झाला. जागेवर 2 मेले, एक दवाखान्यात मेला. लाश पाठवली मोहाडीला आणि समोर दौऱ्यावर गेली. लाश इकडे पाठवली, समोर दौऱ्यावर गेले. हे जमते का जी की आपल्यासोबतचे 2 मेले आणि लाश पाठवली मोहाडीला. दवाखान्यात 1 मेला, 3 मेले. सत्य अनुभव आहे. आणि लताबाई तिकडून आल्यावर खूप झगडा झाला. जामकांदरीला मारापिटी झाली. तेव्हा उमेश चोबे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, त्यांच्या नाटकामध्ये मी जवानपणात गीत म्हणलं, निरंजन धन तुमरो दरबार. नाटकाचं नाव होता अंधे आंखोवाले. तुमच्या डोळ्यात धडधड दिसत आहे तर मी आंधळे बनवून राहिले. आणि लताबाईला मग अंधारगावच्या पोलीस स्टेशनला बोलावलं. याने अगोदर काय केलं, वकिलाची सलाह घेतली. सत्यानुभव आहे. वकील म्हणते बाबा येते, आत्मबोल येते, हे सिद्ध करून दाखवा लागल. आणि जर सिद्ध झालं नाही तर 7 वर्षाची सजा आहे, वकील म्हणतो. तेव्हा अंधरगावच्या पोलीस स्टेशनला लताबाईला बोलावलं. तेव्हा बयान दिला तिने. सत्य अनुभव आहे. तिनं बयान दिला आणि पूर्ण पॅनल आलं होतं नागपूरचा, त्या मोहाडीला, जामकांदरीला. आणि तिनं बयान दिला पोलीस स्टेशनमध्ये की माझ्या आगात बाबा येत नाही. सेवक लोक म्हणतात म्हणून मी दौऱ्यावर जातो. तिच्या नवऱ्याचं बयान आहे दिलीप बोर्डेचा की माझ्या पत्नीच्या अंगात बाबा येत नाही, आत्मबोल येत नाही. माझ्या पत्नीला बाहेर फिरायची सवय लागली. त्या पॅम्पलेटमध्ये होतं. आता पॅम्पलेट कोणी छापलं मला माहीत नाही. आणि मोरेश्वर सार्वे मोहाडी मंडळाचा सचिव, त्याचाही त्याच्यात बयान आहे की मोहाडी मंडळासंघ आणि लताबाई संघ काही संबंध नाही. हा सत्य अनुभव. आणि जो पॅम्पलेट जो होता कोण छापला आम्हाला माहीत नाही, पण माझ्या हाती पॅम्पलेट आला तर मी झेरॉक्स काढून गावगावी वाटून दिलं. लताबाईला माहीत झालं. मला फोन केला, गरीब दाजी म्हणे तुम्ही असं केलं का? हो बाबा म्हणलं, माझी चूक झाली, क्षमा करा. आता सगळे बाबा बाबा म्हणत होते तर मी म्हणलो
पण मी फसलो. आता सेवक लोक मला म्हणतात, जे समजदार आहे, गरीबदास तू म्हणत होतास ना आत्मबोध सत्य आहे, आत्मबोध सत्य आहे, बाबा आहे, आणि हा बयान कसा दिला की माझ्या अंगात बाबा येत नाही. तेव्हा मी विचार केलो, गरीबदास मी फसलो. हा सत्य अनुभव आहे. त्या तारखेपासून मी लताबाईच्या दौऱ्यात गेलो नाही तर खूप फिरलो, खूप कार्यक्रम केले भजनाचे बी. पण जेव्हा हा बयान दिला, माझं मन खूप दुखवलं. गरीबदास तूच म्हणत होतास ना की आत्मबोध सत्य आहे, आणि हा बयान कसा दिला. तेव्हा मी चूप राहिलो. आम्ही म्हणतो तो काही हजारो लोक आहेत की आत्मबोध सत्य आहे, बाबाच आहे, आत्मबोध सत्य आहे आणि बाबा आहे. म्हणून सेवकांनो हा सत्य अनुभव आहे. काकाजी, आता मला एक सांगा, मी तुमच्यापैकी ज्याला जो घडला असेल, बाबाच्या वेळेस असं कोणाच्या अंगामध्ये किंवा निराकारात किंवा असं कोणी येत होतं का? नाही, येत नव्हतं. परंतु युवराज किंवा धनमदास धरमदास त्याचा लहान भाऊ भोजराज गुजरात निनावे, हा. धरमदास निनावे. हा. हॅलो, आपल्या सर्वांना विनंती आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. माझी चूक झाली असेल होईल तर ते माफही करून द्या. सेवकांनो, एक मिनिट काकाजी, एक मिनिट. सेवकन याच्यानंतर असे महत्वाचे टॉपिक आहे जे भरपूर आले. जसं बाबांनी हे म्हटलं होतं का माझ्यानंतर मंडळ, आणखी असे भरपूर असे टॉपिक आहेत. पण मी काही टॉपिक शॉर्टमध्ये घेतो. तरी तुम्ही थोडंसं वेळ झाली आहे, मान्य करतो, थंडी लागत आहे, म्हणून थोडं थांबा. हा अनुभव जे काकाजी सांगत आहे ते खूप महत्वाचं आहे, तुम्ही ऐकून घ्या. काकाजी शॉर्ट. बाळाबापू पेठवर हे आता कोणती बैठक आहे वाटवलेलं आता वाटवलेल्या कार्यक्रम संमेलन. बाळाबापू पेठला त्यानंतर त्यावेळेला बाबा अमेरिकेला होते. बाबा त्या संमेलनाला नव्हते. त्या संमेलनामध्ये भोजराज निनावे उमरे यांचा बोलण्याचा जो नंबर आला, ते उभे होऊन निराकार म्हणजे मार्गदर्शन करतील असं त्यांना विनंती करण्यात आली. आणि भोजराजजी निराकार म्हणजे येऊन मार्गदर्शन करायला लागले. आता बहुतेक लोकांनी बाबा निराकार मध्ये येत होते का कसं निराकार राहत होतं हे मालूम असेल जुन्या लोकांना, परंतु बहुतेक लोकांना, मला वाटतं अर्धेही लोकांना म्हणजे मालूम नसावे. तर बाबा निराकार मध्ये येत होते म्हणून भोजराज निराकार मध्ये येऊन मार्गदर्शन करायला लागले. आणि त्या कार्यक्रमामध्ये गंगाधर पाटील नावाचा माणूस म्हणजे मी विरोध केला. सर्व कार्य पहिला अध्यक्ष महादेवराव कुंभारे वगैरे सर्व होते. तर सर्व हे खोटं आहे म्हणलं, आणि हे असं जर करायला लागले तर माझ्याही अंगात येईल, मग सेवकाच्याही अंगात येईल, आणि त्या अंगात येण्याचा परिणाम चांगला होणार नाही. हे मला मान्य नाही, हे निराकार मला मान्य नाही. त्याच्यावर जगन्नाथ सोनकुसरेंनी, पाटील हे तुमचं बरोबर नाही आहे ते आता, पाटील हे तुमचं बरोबर नाही आहे, कार्यक्रम होऊ द्या. कार्यक्रम झाला. माईक जवळ घ्या, माईक जवळ घ्या. सत्य का खोटा आहे, हे खरं आहे का खोटा आहे? माझं नाही, सत्य आहे. हा सत्य आहे. तर हे झाल्यानंतर कार्यक्रम झाला निराकार, तर त्याचा अर्थ म्हणजे त्याला काय म्हणते, ते अंगात येण्याचं जो स्पीड होती ते डाऊन झाली 50-60%. मग मार्गदर्शन केलं, तो कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर आपापल्या घरी गेले. माईक जवळ घ्या. हा, आपापल्या घरी गेले, त्याप्रमाणे मी बी आपल्या घरी आलो.
काही विषय नाही, माझ्या डोक्यावर तो काही विषय नाही, मान्य करा नको करा या काही विषय नाही. पण सत्य घटना अशी का महादेवराव कुंभारे म्हणून पहिले अध्यक्ष मंडळाचे झाले, हो निळकंठराव वाघ वगैरे होते, सर्व होते, ते सर्व मंत्रिमंडळ माझ्या घरी आलं. पाटील म्हणे हे तुमचं चुकलं. बरं मग चुकलं, मग ते नाही म्हणे परमेश्वराने माफी मागा. जगन्नाथ सोनकुसरे वगैरे सर्व होते. म्हणलं मी परमेश्वराने तशी नाही माफी मागत. तुम्ही हे कबूल करता का नाही का आपलं चुकलं तर दुःख निर्माण होते. आपण मागितलं कापूर लावून भगवंताने मागितलं ते देते हे माहीत आहे. तसंच म्हणलं आता मला हे म्हणायचं आहे का मी कापूर लावतो बाबा, हे जर माझं चुकलं असेल तर मला आताच्या आताच काहीतरी प्रत्यक्षात वर येऊ द्या, घाटावर जाऊ द्या, हे मागतो मी. पण तुम्हाला हे चुकलं माझं म्हणून मी म्हणत नाही, मी ऐकत नाही. कारण का उद्या सर्वांच्या अंगात येईल, माझ्या अंगात येईल. मग फोटोची म्हणजे फोटोसाठी घरं घ्यायला लागेल मोठे मोठे. यायच्या अंगात आलं त्याचा फोटो लाव, त्याच्या अंगात आलं त्याचा फोटो लाव. तर एक म्हणलं मोठ्याच्यात म्हणलं अयोध्येच्या राम मंदिरासारखं वातावरण म्हणजे घरात होऊन जाईल. तर हे मला मान्य नाही. त्यानंतर त्यांनी मान्य नाही केली. त्याच मीटिंगमध्ये जगन्नाथ सोनकुसरेंनी माझ्या घरी आजपासून चहा पाणी ग्रहण करायचा नाही असा त्याग केला. सत्य आहे, जगन्नाथ सोनकुसरे आहे. जगन्नाथ सोनकुसरे कदाचित असतील तरी त्यांनी या विषयावर बोलावं आले असेल तर, किंवा मला कुठेही बोलवा. मी खोटं बोललो का जगन्नाथ सोनकुसरेविषयी किंवा व्यक्तिगत तो माझा विरोध आहे. मला सेवकाविषयी विरोध करून सगळ्यांनी आपली मनमानी करणे त्याच्यापेक्षा आपण अलग राहणे या मताचा माणूस मी आहो. म्हणून मी गंगाधर पाटील नावाची वस्तू बरेच दिवसानंतर लोकांच्या दृष्टीत पडली असेल जुने पाहणाऱ्याच्या. मग काय मग त्याच्या बाद बाबा अमेरिकेवरून आले. त्याच्यानंतर मग गेले. जगन्नाथ सोनकुसरेंनी त्याग केला. म्हणून त्याग केला, माझ्या घरीच केला, सर्वांच्या समोर केला की आजपासून गंगाधर पाटीलच्या घरी चहा पाणी घेणार नाही, हा माझा त्याग आहे. काही दिवसानंतर बाबा मुंबईहून म्हणजे अमेरिकेहून आल्यानंतर मग मीटिंग भरली मौंदेकरच्या याच्यात. मीटिंगमध्ये सर्वांना कार्यकर्त्यांना बोलावलं, सर्वांना बोलावलं, जगन्नाथला बोलावलं, मला बोलावलं, त्याला बोलावलं, सर्व भरलं होतं. तर त्याच्यावर म्हणे बाबानं प्रश्न केला का बाबा म्हणे बाळाबापूच्या पेठच्या कार्यक्रमामध्ये पाटील तुमची शिकायत आली म्हणे का तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये धांदल केली. धांदल केली म्हणून तुमचा शिकायत आली म्हणे. आली असं ना बाबा म्हणतात. तर तुमचं का म्हणून धांदल केलं. तर म्हणलं बाबा काही धांदल केली नाही, मी काही कोणाला आवाजावा बोललो नाही, काही नाही म्हटलं. जग म्हणजे कोण उमेदचा भोजराज निनावे, भोजराज निनावेला तुम्ही मार्गदर्शन करायला रुकावलं म्हणजे तुम्ही भोज बाबा म्हणलं. तो निराकार मध्ये येऊन मार्गदर्शन करणार होता. बाबा निराकार मध्ये मार्गदर्शन करतात हे आम्हाला माहित होतं, पण हा भोजराज निराकार मध्ये येऊन मार्गदर्शन करते हे आम्हाला माहित नव्हतं. तर तो निराकार मध्ये येऊन मार्गदर्शन करायचा म्हणून अनाऊन्स केलं म्हणलं. आणि त्या निराकारचा, त्या माणसाच्या निराकारचा मी विरोध केला. माझ्याही अंगात आलं म्हणजे मी निराकार मध्ये येईल, अनेक येईल, हा माझा फक्त विषय होता. तर एवढाच माझा प्रश्न होता. म्हणलं आता काम आता याच्या पलीकडे त्याला काही कोणाला विचारलं नाही.
आता तुमचं का म्हणणं आहे म्हणे नाही म्हणे तर माझी विनंती आहे म्हणलं, प्रार्थना आहे म्हणलं बाबाच्या समोर काही या मीटिंगमध्ये भोजराजनी निराकारमध्ये येऊन बाबाच्या उपस्थितीत आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणलं. एवढा प्रश्न आहे म्हणे. हो झालं म्हणे, बस म्हणे. झालं एवढं बोलले, बसलो. बाबांनी त्यांना प्रश्न केला का पाटील का बोलले हे आलं का लक्षात? तर हो बाबा म्हणे तर या म्हणे निराकार मंदिर पाटील म्हणजे आमच्या उपस्थितीत पाटीलला मार्गदर्शन करा. तो मार्गदर्शन करू शकला नाही. तो मार्गदर्शन करू शकला नाही. 1 तास 1.5 तास देण्यात आला पण मार्गदर्शन करू शकला ठेवून आणि 1 तास 1.5 तास दिला त्याला. काहून म्हणे अजून काही लागते का बाबा विचारायला? काही पाहिजे का? पाणी पाहिजे का? शरबत पाहिजे का? काही का पाहिजे? तर खायचं मुंडकं टाकलं तर वरत केलं नाही. मग बाबानं सांगितलं का हे ढोंग करणं बंद करा त्या मीटिंग मध्ये. आणि त्याने जगन्नाथला भाव दिली होती. पुन्हा कार्यकर्त्यानं म्हणजे त्याग नाही केला होता माझ्याकरता. जगन्नाथला वाव दिली होती. त्या जगन्नाथनी त्यावेळेस म्हटलं असतं काही माझं म्हणजे मी काही एवढा मोठा तुला नाही आहो का हे माझं चुकलं बा झालं मला काही म्हणजे असं नाही. पण त्या तारखेपासून जगन्नाथजी मी म्हणजे त्यानं त्यागच केला आहे ना बाबा. मी आता एवढा म्हणजे सहज मी काही एवढा तेव्हापासून त्याच्याशी माझं बोलणं नाही, वाद केला नाही. बाजूला सेविंगला येत होता, तो आपले कार्य करत होता, त्याच्या बाजूला कार्य झाले. मला असं वाटते हे बाबा अमेरिकेला गेले होते त्यावेळेचा प्रकार घडला. बाबा जेव्हा अमेरिकेतून आले तेव्हा बाबाच्या मार्गदर्शन ऐकलं. बाबा का बोलले अमेरिकेतून आल्यानंतर? बरोबर आहे का? कोणासाठी? बाबाला लक्षात आलं होतं कोणत्या शौकाने काय केलं. निराकारात फक्त बाबा येऊ शकतात, जगात कुठलाही व्यक्ती दुसरा येऊ शकत नाही. सध्या 2 महिन्या पहिले एकाच्या अंगात आलं की आम्ही आता 2 दिवसा पहिले जाऊन ते काढून आलो, ते तुम्हाला व्हिडिओ टाकून देतो. पण सध्याचं झालं बाबा काय म्हणाले तेव्हा पुन्हा एकदा ऐकतो. बरोबर आहे का? म्हणजे बाबाला माहिती होतं आणि हे जे म्हणत आहे ना अमेरिकेतून बाबा आले, मीटिंग घेतली, त्यानंतर बाबांनी हे मार्गदर्शन केलं. त्यानंतर बाबा भवनामध्ये हो की कुठेतरी मार्गदर्शन करत होते आणि बाबा समोर हे जे भोजराजे ते बसले दिसले. त्यानंतर बाबा काय म्हणते पहा. बरोबर आहे का? शिकवू शकत नाही. काही शिकवू शकत नाही. आजपासून कधी उलवून बोलायचं नाही. सांगतो जर मागण्यात राहत आहे नाही 19 विचार करतो आणि म्हणजे गावचे लोक तुझ्या पाठीचे असून त्यांनाही आकार करतो. मला माझ्या घराचे लोक पाहिजे, मी लोक नको आहे. आणि त्या आणि त्या बैठकीमध्ये जे सांगितलं त्या बाबांनी त्या धरमदासला, भोजराज नाही धरमदासला बाहेर काढलं. त्याच्या अगोदर या मार्गाची कोणीतरी बदनामी करताय असं बाबांना वाटलं. म्हणून बाबांनी शिवकांना एक विनंती दिली होती, कार्य दिलं होतं. ते पत्र आता मी अंगण आहे माझ्याकडे. हां दाखवतो का मी? हां थोडा वेळात दाखवतो. हां तर शौकांनी ती विनंती केली परमेश्वराला, बाबांना, की या मार्गाची कोण बदनामी करतंय त्या सेवकाला समोर आणा. ते भ्रष्टाचार. हां आणि त्याच्यानंतर मग हे प्रकरण घडलं आणि मग तिथे बाबा दिसलेत आणि मग बाबांनी त्याला
मार्गातून बाहेर काढलं. बरोबर. आता सेवकांना बघा, आता जे मी तुम्हाला सांगून राहिले ना, मला वाटते जेव्हा मी हा कार्यक्रम ठरवला, आम्ही कुणालाही आम्ही हा कार्यक्रम घेऊन राहिलो आहे